नमस्कार. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवताना त्यांना योग्य दिशा मिळणं किती महत्वाचं असतं नाही का? मग एक चांगला शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम नेमका कसा असतो? आज आपण याच कार्यक्रमाची रचना, त्याचे वेगवेगळे टप्पे आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या यशावर कसा परिणाम होतो हे जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपण ज्या डॉक्युमेंटच्या आधारावर हे सगळं समजून घेणार आहोत त्याची ही अनुक्रमणिका आहे. समजा हा आपला रोडमॅप आहे जो आपल्याला पुढे कसं जायचं आहे हे दाखवेल. तर या प्रवासात आपण 4 मुख्य टप्पे बघणार आहोत. पहिला म्हणजे या मार्गदर्शनाचा पायाच काय आहे. दुसरं, याला यशस्वी करण्यासाठी कोणत्या सेवा लागतात. तिसरं, समुपदेशन, ज्या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे ते नेमकं काय आहे. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरतं. चला तर मग थेट पहिल्या भागापासूनच सुरुवात करू. चला सुरू करूया पहिल्या भागापासून, मार्गदर्शनाचा पाया. आधी हे समजून घेऊ की याचा मूळ उद्देश आणि आवाका नेमका आहे तरी काय. शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन हा शब्द ऐकायला खूप मोठा वाटतो, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. ही एक अशी पद्धतशीर प्रोसेस आहे जी व्यक्तीला स्वतःला ओळखायला मदत करते आणि त्याच वेळी बाहेरचं कामाचं जग कसं आहे हेही दाखवते. आणि या सगळ्याचा शेवटचा उद्देश काय, तर तो एकच आहे: आयुष्यातले निर्णय विचारपूर्वक आणि योग्य माहितीच्या आधारावर घेता यावेत. बरं, मग या मार्गदर्शनाची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? ती म्हणजे पहिलं, आत्ममूल्यांकन म्हणजे स्वतःला तपासणं. दुसरं, आत्मशोध म्हणजे स्वतःला नव्याने ओळखणं. तिसरं, आत्मनिर्देशन म्हणजे स्वतःला दिशा देणं. आणि चौथं, आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःची पूर्ण क्षमता ओळखणं. थोडक्यात काय, तर व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सक्षम करणं हाच यामागचा मुख्य विचार आहे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे: मार्गदर्शन म्हणजे काही जादूची कांडी नाही की एका दिवसात सगळं काही बदलून जाईल. नाही, ही एक सातत्याने चालणारी खूप व्यापक प्रक्रिया आहे. यात विद्यार्थ्यांच्या करिअरशी संबंधित गरजा काय आहेत आणि त्या गरजांवर कोणत्या गोष्टी परिणाम करतात या सगळ्याचा विचार केला जातो. ठीक आहे, तर मार्गदर्शनाचा पाया काय आहे हे आपण पाहिलं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, आवश्यक सेवा. खरं तर ह्या सेवा म्हणजे या संपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रमाचं इंजिनच आहेत, ज्या त्याला पुढे घेऊन जातात. कोणताही यशस्वी मार्गदर्शन कार्यक्रम बघा, त्यात या 5 मुख्य सेवा तुम्हाला दिसतीलच. सगळ्यात आधी, उद्दिष्ट ठरवणं. मग त्यासाठी माहिती गोळा करणं. तिसरं, समुपदेशन म्हणजे काउन्सलिंग. चौथं, योग्य ठिकाणी प्रवेश किंवा नोकरीसाठी मदत करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं, नंतर त्याचा पाठपुरावा करणं की सगळं व्यवस्थित सुरू आहे ना. हा एक अगदी नैसर्गिक आणि तार्किक क्रम आहे, नाही? आता हा कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर ते कुणा एकाचं काम नाही. ही एक टीमवर्क आहे. शाळेतली जी मार्गदर्शन समिती असते ती कार्यक्रमाची आखणी करते. प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपल त्याला लीडरशिप आणि सपोर्ट देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षक, ते या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे बघा, ही एक साखळी आहे. आपला तिसरा भाग आहे समुपदेशनाचा गाभा. खरं तर हा मार्गदर्शन प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा, मानवी स्पर्श असलेला भाग आहे. पण हा शब्द आपण इतक्या वेळा ऐकतो, समुपदेशन, काउन्सिलिंग, पण नेमकं काय असतं हे? चला जरा खोलात जाऊन बघूया. समुपदेशन म्हणजे एक अतिशय व्यावसायिक नातं. हे असं नातं आहे जे वेगवेगळ्या लोकांना, कुटुंबांना, गटांना त्यांचं मानसिक आरोग्य सांभाळायला, शिक्षण आणि करिअरची ध्येय गाठायला मदत करतं, त्यांना सक्षम बनवतं. मार्गदर्शनापेक्षा ही खूप जास्त वैयक्तिक आणि सखोल पातळीवरची गोष्ट आहे. समुपदेशनाची काही मुख्य उद्दिष्टे काय आहेत? तर पहिलं, समस्या सोडवण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी एक भक्कम आधार देणं. दुसरं, वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत करणं. आणि तिसरं, मानसिक आरोग्य आणि एकूणच आपलं वेलबिंग चांगलं राहावं यासाठी प्रोत्साहन देणं. एक गोष्ट लक्षात घ्या: प्रभावी समुपदेशन हे कसंही केलं जात नाही. त्याची एक ठरलेली संरचना असते. यात विश्वास निर्माण करण्यासाठी काही खास टप्पे आणि तंत्र वापरली जातात, जेणेकरून एक सकारात्मक नातं तयार होऊ शकेल. चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत, प्रत्यक्ष कृतीत मार्गदर्शन. म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या संकल्पना पाहिल्या त्या खऱ्या आयुष्यात कशा काम करतात ते बघूया. मार्गदर्शनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक आहे शैक्षणिक मार्गदर्शन. यात विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मार्ग, विषय निवड, शिकण्याच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित केलं जातं. आणि दुसरं आहे
व्यावसायिक मार्गदर्शन. यामध्ये करिअर शोधणं, नोकरीसाठी तयार होणं आणि रोजगाराच्या संधी शोधणं यावर भर दिला जातो. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. समुपदेशनाची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे त्याची लवचिकता. ते वेगवेगळ्या गटांच्या गरजेनुसार बदलतं. उदाहरणार्थ कुटुंबांसाठी कौटुंबिक समुपदेशन आहे, पालकांसाठी वेगळं समुपदेशन आहे, मुलं-मुलींसाठी वेगळं आहे आणि काही विशेष गरजा असणाऱ्या गटांसाठी सुद्धा वेगळं समुपदेशन उपलब्ध आहे. या डॉक्युमेंटमध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. तो म्हणजे गट समुपदेशनाला भारतीय संदर्भात विशेष महत्त्व आहे. आणि हे खरंही आहे, कारण आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत समूहाने विचार करण्याची, एकत्र येऊन प्रश्न सोडवण्याची पद्धत आहे. त्यामुळे ग्रुप काउन्सिलिंग इथे खूप प्रभावी ठरतं. तर आज आपण मार्गदर्शनाचा पाया काय आहे, त्याच्या सेवा कोणत्या, समुपदेशनाचं महत्त्व काय आणि ते प्रत्यक्षात कसं वापरलं जातं हे सगळं पाहिलं. या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की अशा प्रकारच्या संरचित, विचारपूर्वक बनवलेल्या प्रणाली आपल्या पुढच्या पिढीला त्यांचं भविष्य यशस्वीपणे घडवण्यासाठी खरंच सक्षम करू शकतील का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.